आणि म्हणली ह्या मोरू चोरी करणार नाही म्हणून. अगो बया, खरं सांगताय सा? काय ऐकाव ते नवलच आहे. आय शेतावर जायला पाहिजे आणि शेठ जी येत्याल शेतावरची समधी काम झाली पाहिजेत बघ. सुधारला माझा लेख का? बर खा, आम्ही निघतो आणि नीट राहा आणि हालसिद्धनाथांचं नाव घे रोज रातच्याला. हा, तू काय बी काळजी करू नका. भाकर खायची वेळ झाली, तुझीच आठवण येते या बघ. खायला मिळतं या, पण मायनं खायला घालायला तुझ्याशिवाय कुणी बी नाही बघ. बर चला चला आता चला. हे धर, हे खा. येतो. येतो. यो अजून कसा आला नाही म्हणतो हा तात्या. कधी कोणतं काम सरळ करत नाही बघा तो. अयो अगदी बरोबर बोललास बरे गुंडप्पा. तात्याने अव्वाला काहीतरी सांगितले बघा. यो अगदी बरोबर बोललास बघ गुंडप्पा. त्या वैजंताचे वागणे जरा बदललेले वाटते बघ. काय बोलताय माझ्याबद्दल? अयो मी कुठे काय काहीच नाही बघा. तात्याची वाट बघतो तात्याची. हेनरी, आजपासून बाहेर कुठेही जायचे असेल तर मला विचारल्याशिवाय जायचे नाही बघा. अयो असे का म्हणतो मी? अयो चालेल चालेल. चला पोपट. अक्का काय सांगा, लय थकलो बघा काम करू करू. अय्यो तात्या, आलास तू? पाणी देऊ? लाडू देऊ? नग नग. बघा आप्पा, अयो तेच बघतो की रे. काय रे पोपटा, तुला सांगितलेल्या कामाचे काय झाले म्हणतो मी? कोणचं काम? अयो विसरलास की काय रे? तात्या, कुठे गेला होतास तू? हा हा मंगळूर भेटायला गेलतो. तुम्ही सांगितलेलं काम केलं ना, येईल मंगळूर आता. दिस मावळला का येईल. बरे झाले तात्या, तूच एक सगळे काम करतोस बघ. आता मंगळू आला ना की ठरवू सगळं काय. अयो म्हणजे तुम्ही करणार की काय काम? होय, कारण मला माझे पद आणि मान सोडायचा नाही. आता तुम्हाला तर त्याची काही पडलेली नाही बघा. अयो ए पोपटा, अरे तू काय सांगितलेस रे बाबा माझ्या बायकोला? अहो तुमची आण घेऊन सांगतो, मी काय बी सांगितलेलं नाही. यमुना थांब, मला सांग, त्या बाळूने काय जादू केलाय तुमच्यावर? काय नाही जी. मला खरं खरं सांग. आज सुनबाई पण नाहीये वाड्यात आणि तू जे काही मला सांगणार कोणी नाहीये ऐकायला. तर जे आहे खरं खरं ते सगळं सांगून टाक. तुम्ही सांगितलेली समधी काम केली आहेत त्यानं. तो काय जादू करणार? पण ते बरेच काय काय बोलत असतो. लहान पोर आहे. एक दिवस मला म्हणला तुझा नवरा येईन तुला घ्यायला. आता काय बोलायचं. मन चांगलं आहे त्याचं आरशावाने. तो काहीही बोलतो आणि तुम्ही सगळे ऐकून घेताय. तुमचा भरवसा नाही, पण हे खरं आहे. जी गाय मरायला टेकली ती बाळूच्याच हाताने खायला लागली. हो का? बाळू नाही आला तर गाय जिती नाही राहणार. म्हणजे गावातून तो पंच सांगून गेला की बाळूपासून सावध राहा. म्हणजे ते खरं आहे तर. पर कुणाचं नुकसान नाही केलं त्यानं. तो कोण आहे नुकसान करणारा? अरे एवढं सोपं आहे का? पर एक आहे, त्याला राग आल्यावर तो गप बसतोय, पण अंग तापलेलं असतं त्याचं.
हे बघ बाळू आला. हो गंगाप्पा पण आला. राम राम शेठजी. राम राम. काय हे बाळू, किती वाट बघितला तुझ्या आम्ही. गंगाप्पा शेत अशाच टाकून कुठे गेला होता तू? काय म्हणतासा? आम्ही गंगापाच्या जमिनीवर चाललो होतो, पण नाही गेलो. ते बाळूचे आई बा आणि भाऊ भेटलेत ना, मग आम्ही त्यांना भेटलो. भेटले का मग सगळे? होय. काय म्हणत होते सगळे? काय नाही, आईला आठवण येत होती. येणारच, इतका गुणी मुलगा आहे. बरं तुम्ही आज इथं कसं? हे आम्हाला समजला इथे चोर आले होते. हा शेठजी, चोर आली होती, पण ते बाळूच्या पाया पडले आणि म्हणले का ह्या मोर चोरी करणार नाही म्हणून. ते लोक आम्हाला पण भेटला होता. बाळू, आम्हाला तुझी खूप काळजी वाटली रे. तुझी माया आहे आमच्यावर म्हणून काळजी वाटते या. बाळू, आज तू होता म्हणून इथे चोरी झाली नाही. शेठजी, मी तुमच्याकडे चाकरी करतो या, मग इथला दगड बी कोणी घेऊन जाणार नाही. बघा, मी बाळूला इथं पाठवला ते बराबर केलं की नाही? हा, पेला मला वाटला तुझी चूक झाली म्हणून. ना पण ते ठीक आहे शेठजी, तुम्ही इथं आला ते बरं झालं. आपली कपिला कशी आहे? बाळू, तू गेल्यापासून तिनं काय पण खाल्लं नाही. असं करून कसं चालल? आणि मी येताना सांगून आलो होतो तिला. बाळू, मला सांग, काय केला म्हणजे ते गाय चारा खाईल? मायानं हात फिरवला की जनावर चारा खात या बघा. तुमसनी नाग दिसला होता का गोठ्यात? हे बाळू, ते गोठ्यामध्ये मला नाग दिसला होता, हे तुला कसा काय कळला? हे किती घाबरले त्याला. घाबरू नका जी, तू गाईसनी काय बी करणार नाही. हे तू अशा काहीतरी बोलते ना, तेच मला कळते नाही बघ. जाऊ दे शेठजी, मी जवळ हित हाय त्यावर हितली काळजी नका करू. बाळू, आम्ही आता येते. हा, तू काळजी घे. होय, तुमच्या मनाप्रमाणे होईल. कसं काय? मी इथं जास्त दिवस नाही राहणार. तरी मी शेठजींना सांगत होते की आपण बाळूला वाड्यावर घेऊन जाऊ म्हणून, पण हे ऐकतच नाहीत. शेठजी कामात आहेत, सारखं निपाणी नाहीतर मुंबईला फिरत असते. अरे बाळू, कामच आहे आपला ते. अरे पैसा तो कमवायला पाहिजेच ना. शिवाय आता ते गोरे लोकच्या राज्य चालू आहे, कधी काय होईल सांगता येत नाही बाबा. शेठजी, मी लय पुढचा विचार करता बघा. तरी मी यांना सांगते, लई पुढचा विचार करू नका म्हणून. चल, निघते आम्ही. होय काय पण पाहिजे असेल तो वाड्यावरती निरोप पाठव. हा, होय. आधी लय भ्याव वाटत होत, पण आता बाळू इथंच आहे तर मी इथंच थांबतो. चालेल. हे बघ, आज मला मुंबईला जायचा होता, पण ते इथे यायला लागला म्हणून मी मुंबईला नाही जाऊ शकला. पण आता सारखा सारखा त्या मला जमेल नाही. हा? तुला काय पण ह्याच्या पुढे पाहिजे असेल तो बाला नाही तो मालकीणबाईला सांगायचा. हा, काय म्हणला? काय बी ऐकलं नाही. हे गंगप्पा, अरे कशा होणार तुझा? तुला ऐकायला नाही येते म्हणून दुसरा काही काम पण मी सांगू शकते नाही. शेठजी, एक दिस गंगप्पाला बी ऐकू येणार. कशा काय? लय झाली मावशीत सापडला आहे. हे तुम्ही लोक काय करेल ना ते सांगता येत नाही बाबा. चल, निघते आम्ही. चला रे शमदे. नच सुंदरी कोपा मजवरी धरी अनुकंपा. अक्का, बघितलं का?
सुंदरी अनुकंपा. तात्या, एक दिवस त्या सुंदरीच्या झिंज्याने उपटल्या ना तर नाव वैजंता नाही ठेवणार. अयो वैजंता, अयो गोरे लोक चहा पितात माहित असेल तुला. अय्यो, मग त्याच काय? अयो प्लीज टेक 2 टी. पण काय इंग्रजी बोलता तुम्ही, वा वा. तुमचा चहा का काय ना ते मला बनवायला वेळ नाही बघा. कसा असतो चहा? एक दिवस देतो बघ तुला हं? चहा. पंच बोलवलं तुम्ही? ये मंगळू ये. बस पंचाच्या मांडीवर. अय्यो मांडीवर. ए तात्या, आधीच माझं डोसकं फिरलं आहे. उगा अजून फिरू नकस, नाही तर मुद्द्याच काय ते बोला की मी बोलू. अय्यो गुंडप्पा, तू आत जातो का? थांब गुंडप्पा, राहू द्या त्याला. त्यालाही कारभार शिकायचा आहे आज न उद्या. अय्यो मंगळू, अय्यो त्या देवपाचा काही उपयोग नाही, मग त्याचे घालायचे का म्हणतो मी? लोणचे म्हणतो. अहो मग मी काय करू? अय्यो देऊ की त्याला पाठवून. ढगात पंच एवढं सोपं नाही ते. अरे मंगळू, देवप्पाच्या जागी तू बस. लोक पाया पडतील बघ तुझ्या. काय सुचलं अक्का तुम्हासनी? लवकरात लवकर देवपाचे काम करून टाक बघ. आपला तात्या आहे तुझ्या सोबत. नाही नाही पंच, मला नाही जमायचं. आता हो पंच, येऊ जाईन आणि जेव्हा सांगून देईन. अरे मंगळू, तुला जे काम सांगतोय ना आम्ही ते फुकट नाही बघ. त्याचा मोबदला पण मिळेल. अय्यो मोबदला. आणि काम झाल्यावर आणखी जास्त. जमतंय की? हा हा, मग आता सांग, जेव्हा मला ढगात कसं पाठीशी? झोपला का नाही? कोराडीचा घावच घालतोय. अय्यो अयो, नाही नाही नाही, गोऱ्यांचं सरकार. उद्या पोलीस येतील, आधी तुझ्या नंतर आमच्या मागे लागून पकडून नेतील. अय्यो पोलीस. मग मग काय करायचं अक्का? मी देवप्पासाठी लाडू बनवून देते. अय्यो लाडू. देवप्पासाठी खास लाडू. अय्यो खास लाडू. अक्का, काय सुचलं तुम्हासनी? बघा बघा पण. बरं बरं, मग मी येतो. हा पंच. आता मी लाडू बनवायला जाते. काय ते घेऊन जातो. काम झाले पाहिजे बघ पोपटा, आणि हात हलवत यायचं नाही माझ्याकडे, नाही तर तो लाडू तुला खायला देईन. मग तू खाशील, जाशील ढगात. आडातलं पाणी भरायचं, शेण काढायचं, गाईच्या आंघोळी घालायच्या, लाकडं फोडायची, वाड्यातली समधी कामं करतोय. भाकर खायची वेळ झाली, तुझीच आठवण येते. या बघ, खायला मिळतं, मायनं खायला घालायला त्याशिवाय कुणी बी नाही बघ. रातच्याला दरोडेखोर आली होती आणि येऊन त्यांनी बाळूचीच माफी मागितली आणि म्हणली या मोर चोरी करणार नाही म्हणून. शेतावर जायला पाहिजे आणि शेठजी येत्या, शेतावरची समधी काम झाली पाहिजेत बघ.
ह्या येळाला हे कसला आवाज म्हणायचा? थांबा बघून येतो. होय बघून येच आणि जो कोणी असल त्याला आत घेऊन ये. नाही नाही तसं कोणी नसेलच. घेऊन ये म्हणलं ना ब. बरं मग जातो आणि जो कोण आहे त्याला बी घेऊन येतो. किती आवाज काढायचे रे? येतच होतो की. काय येतच होतं? हे घे. काय उघडू नका ए. लाडू आहे त्याच्यात. हे खाऊ का? ए राशीन वर. अरे हे लाडू खास देवप्पासाठी बनवले आहेत. असं आहे होय. हा. म्हणजे आज देवाप्पाचा वर जायचा कार्यक्रमच आहे म्हण की. तू बी डाळ भात बनवला असशीलच की. होय होय बनवलं आहे आणि त्याच्यात बी जडीबुटी घातली आहे. म्हणजे आज देवाप्पाचा कार्यक्रमच झाला पाहिजे. भारीच. अरे पर तुला अक्षय काय ठावर जडीबुटी? देवाप्पानं सांगितलं होता मागाल ती एकदा. आणि त्याला तो उघडून देतो वय. राईट चल मधी. ए याडा झाला काय? मी जातो. सकाळच्या येतो ना बॉम्बा बॉम्ब करीत देवप्पा गेला करीत येतो. अरे पर तो आला आहे हे ठाव आहे त्याच नाही. तू कसं काय? ते मला काय माहिती नाही. चल. काय नको बाबा, माझं मान जर तर नाही करणार ना. अरे काय करीत नाही मी आहे ना. पण तो आजच माघारी गेला तर मग त्याला संशय येईल. आज देवाप्पाचं कामच करतो बघ मी. आज देवाप्पाची शेवटची रात आहे. हे त्रास दिला हैराच्या पुंगळीच्यानी. नग मग भ्या वाटतं रे. अरे चल मी आहे. नग तू जा मी जात. नको याडा आहे काय? नग अरे थांब की येतो थांब. बाळू किती बदलला हाय वो. आता 4 माणसात राहतो म्हणल्यावर तसंच होणार. तेच तर पाहिजे ना हो. अव त्याचा हात हातात घेतले तर पार निबर झाले होते. लई काम करून घेत असणार. तू पण गप्पा म्हणला ना, कोणचं बी काम लागलीच करतो आहे म्हणून. बाळूची काळजी मिटली. स्वतःसाठी भाकर कशी कमवायची हे शिकवायची गरज नाही राहिली त्याला आता. तर ही तर राहून बी शिकला असता किती हो. तुमच्या पदरात राहून शिकला असता तुझ्या समज. माझं बोलणं खरं ठरलं. बाळू सुधारला आणि अजून सुधर. लोकांनी मला किती बी नावं ठेवली, बाळाचं चांगलंच झालं नाही. तुम्ही त्याला घरला आणा आता. याड लागला का काय तुला? काय बी समजा, पण आता ह्या वयात मी माझ्या लेकाला काम करून हाय देणार. ते होणार नाही. सालभर तो घरला येणार नाही. चंदूला शेटजींना सांगितलं आहे तसं. अहो म्या ध्यान देईल की त्याच्याकडं आणि म्या सुधारल त्याला. होय का? मग इतके दिवस गारणी ऐकत बसलोस तू का आपण? तुम्ही तंटा नका करू. तुम्ही ना ऐकणार ना माझं. नका ऐकू. त्या माझ्या देवाला साकडं घालत. विठ्ठला पांडुरंगा तुळशीमाई माझ्या बाळूला घरी परत आण. देवा हाल सिद्धनाथा राहतोय माझा बाळू. माझ्या जवळ पाठवाव त्याला.